नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान अशी सोयाबीनची भाजी दाखवणार आहे. एकदम मस्त मसालेदार, सोपी पद्धत. पूर्ण व्हिडिओ पहा. इथं मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये सोयाबीन टाकले, यामध्ये मीठ. इथं आता पाण्याला खळखळीत उकळी येऊ देऊ. तर उकळी आलेली, गॅस बंद केलेला. थंड होऊ द्यायचं. आता भाजीसाठी थोडं वाटण बनवायचं होतं. सुक्क खोबरं घेतलेलं आहे, वेलची घेतलेली, लवंग आणि खसखस घेतलेली आहे. यामध्ये लसूण, अद्रक घेतलेली, कोथिंबीर. याचं वाटण कसं करायचं? अगोदर सुक्क मिक्सरला फिरवायचं, नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण करून घ्यायचं. सोयाबीन असे पाण्यात पिळून घेऊ. तेलामध्ये आता हे जे वाटण बनवलेलं ते टाकायचं. हे वाटण साहित्य सगळं कच्चं आहे, त्यामुळे कच्चेपणा जाईपर्यंत ते परतत घ्यायचं. असं लगेचच हे सोयाबीन टाकायचं. गॅसची आच मोठी ठेवलेली आहे, तर मोठ्या आचेवरच व्यवस्थित असं परतत राहायचं. खमंग असा सुगंध सुटलेला आहे. यामध्ये वाटण केलेलं पाणी, गॅसची आच मंद केलेली, मंद आचेवर एखाद्या मिनिटाचं झाकून ठेवू. यामध्ये तेल टाकायचं, बारीक कट केलेला कांदा. 1 मिनिटानंतर गॅस बंद केलेला. तो कांदा व्यवस्थित परतवला गेलेला. यामध्ये घरगुती मसाला, काळं तिखट, हळद व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये आता हे सोयाबीन टाकायचं. पाणी गरजेनुसार पाणी टाकलेलं. सोयाबीन पाण्यात उकडताना मीठ टाकलेलं, पण आता हे मसाल्यासाठी, रस्स्यासाठी मीठ. मंद आचेवर आता हे 5 मिनिटं शिजून घेऊ. तर 5 मिनिटं झालेली. गॅस बंद. कोथिंबीर. अशी दाटसर ग्रेव्हीची, जास्त दाटसर नाही आणि पाण्यासारखी नाही, अशी सोयाबीनची भाजी तयार झालेली.